नमस्ते मॅडम, या बसा ना. नाही नको, लॉकअप उघडा, मला गोपाळला भेटायचंय. माफ करा मॅडम, जामकर साहेब आल्याशिवाय मी लॉकअप नाही उघडू शकत. तशा ऑर्डर्स आहेत आम्हाला. ऑर्डर्स आहेत म्हणजे? मी काही त्याच्याशी गप्पा मारायला आली नाहीये. कोर्टाने मला त्याची मेंटल हेल्थ चेक करण्यासाठी अपॉइंट केलंय. डॉक्टर आहे मी. बरोबर आहे मॅडम तुमचं, पण जामकर साहेब आल्याशिवाय मी लॉकअप नाही उघडू शकत. अरे यार, असं कसं काय? बसा. मॅडम काय चहा कॉफी वगैरे? नाही थँक्यू. लोकांना वेळा पाळायचा काय प्रॉब्लेम असतो काय माहिती. साहेब ऐका की. साहेब माझा योग येणार नाही हो. त्याला येण्याच्या इस्पितळात नका टाकू तुम्ही. तेव्हा तुमचा मुलगा वेडा नाही हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. ते नाटक करतोय. लॉटास वागून तो वाचेल, सुटेल या केस मधून. त्याला समजून सांगत त्याच्या बायकोच्या खुनाचा गुन्हा आहे त्याच्यावर. साहेब त्याने काय नाही हो केलं साहेब, आणि तो असं काय करूच शकणार नाही. हे बघा, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे. काय तो निवाडा कोर्टच दिला तर मी काय करू शकत नाही. साहेब साहेब काही नाही केलं साहेब. साहेब ऐका की साहेब. साहेब 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 ऐका ना. हात सोडते, पदर पसरते, पण माझ्या लेकाला सोडा ना साहेब. साहेब ऐका ना साहेब. साहेब लालीजी, अहो केवढ्या सुंदर दिसताय तुम्ही. का वागलाय बस? सगळं किती चांगलं चाललं होतं. तुम्ही माझ्यावर प्रेम करायचात हे बघून मला लय भारी वाटायचं. मी पण किती जीव लावलाय तुमच्यावर. तुमच्यासाठी कितीतरी जीव घेतलेत मी. मग का केलं तसं? हे काय? जीन्स शालू आहे. हा ते दिसतंय, पण कुणासाठी आहे? अर्थात तुझ्यासाठी लाली. लाली, उद्या कोर्टाची तारीख आहे. गोपाळचे मेडिकल रिपोर्ट्स येणार. तो खोटं बोलतोय, नाटक करतोय आपल्याला माहिती आहे, पण कोर्टाला माहित नाही ना. त्यामुळे एकदा का मेडिकल रिपोर्ट्स आले आणि हे सिद्ध झालं की तो खोटं बोलतोय, की मग कोर्टासमोर खोटी साक्ष दिल्याचा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवल्याचा याचीही शिक्षा होईल. याची म्हणजे? त्याची म्हणजे पहिली शिक्षा तुझा खून केला त्याची. तोंड वरती करून बोलला नाही का, हो मी खून केलाय माझ्या बायकोचा. लाली, तुला खरं सांगतो, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली त्याने. आता एकदा का कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली, तो कायमचा जेलमध्ये गेला की तू आणि मी आपण धूम धडाक्यात लग्न करू. आपण, तू सांग ना मला, हा शालू कसा वाटला तुला? छान आहे ना? कधी येणार आहेत तुमचे साहेब? येतीलच थोड्या वेळात. मॅडम तुम्ही तर कधी आलात? 15 मिनिटं झाली. तुमच्या सरांना बहुतेक वेळेचं भान नाहीये. नाही, सरांना वेळेचं भान आहे. येतीलच. काय झालं तुम्हाला? काय रडताय तुम्ही? हे बघा, काही त्रास होतोय का? तुम्ही मला सांगू शकता.
काय चाललंय? काय रडारड? आजचं नवीन नाटक सुरू झालं साहेब. आता याच्या समोर काही नाटक केलं तर गोत्यात यायचो. गुड मॉर्निंग डॉक्टर, तुम्ही कधी आलात? मी ठरलेल्या वेळेतच आले, पण तुमच्या कडक सूचना आहेत ना, तुमच्या परवानगीशिवाय पेशंटला भेटायचं नाही, त्या आदेशाचंच पालन करते. ठीक आहे, उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. त्यांना काय चहा पाणी विचारलं का? हा साहेब विचारलं, नको म्हणाल. मी पाहुणचारासाठी नाही आली आहे, पेशंटला भेटायचंय मला. ठीक आहे, राऊत सुधाकर. येस. खरंच भारी आहे. हो ना. लाली माझा एक मित्र आहे, डिझायनर आहे. त्याच्या कलेक्शन मधून आणला आहे हा शालू. मी हा शालू बघता क्षणी मला तू इमॅजिन झाली होतीस. आय एम शुअर तू कमालीची सुंदर दिसणार आहेस. आणि लाली, या शालूमध्ये विशेष काय माहिती नाही लक्षात आलं ना? सांगतो. या शालूची जर सोन्याची आहे. तू ट्राय कर ना प्लीज. काय? हा अगं खरंच. अरे खरंच छान आहे शालू, पण तुला तर माहिती आहे मी कुठल्या अवस्थेतून जाते. मी जेव्हा खुश असेल ना तेव्हा मी तुला नेसून दाखवेन. नाही, मी तर म्हणेल तू आत्ताच नेसायला हवी. हा, तू स्वतःला वेगळ्या रूपात बघून तुझाच मूड फ्रेश होईल. खरंच. हे नाही नको म्हणूस, मी वाट बघतोय. ओके, डेस्परेट झालोय तुला या रूपात बघण्यासाठी. काय समजतो कोण स्वतःला? याला सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे पाहिजे, पण मला काय वाटतंय त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही याचं. असं वाटतं आत्ता सगळं संपून टाकावं. जोवर हे जेलच्या बाहेर येत नाही तोवर तुला काहीच करून चालणार नाही. चला लाली, शालू दिलाय, नेसाय पाहिजे. युगंधरला बघायचंय ना लाली कशी दिसते शालूत.